नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 20 जुन्या मंत्र्यांचा समावेश नाही. काहींचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय, तर काहींना मोदींकडून डच्चू दिला गेलाय. स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, भारती पवार यंदा मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, तर रावसाहेब दानवे, नारायण राणे, कपिल पाटील यांना सुद्धा नव्या मंत्रिमंडळात स्थान नाहीये. तर मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 20 जुने मंत्री नाहीत. यापैकी रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. तर जनरल VK सिंह, RK सिंह, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान नसेल. अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, निशित प्रामाणिक, अजय मिश्रा टेनी यांनाही मंत्रिमंडळात स्थान नसेल. सुभाष सरकार, जॉन बार्ला, भारती पवार, अश्विनी चौबे हे 20 जुने मंत्री मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सहभागी असणार नाहीत. अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह हे 20 जुने मंत्री मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात यंदा दिसणार नाहीत. तर मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात आता 20 जुन्या मंत्र्यांचा समावेश नसणार आहे. काहींचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय, तर काहींना नव्या मंत्रिमंडळात डच्चू मिळालाय. अर्थातच NDAचं सरकार आहे, त्याच्यामुळे NDAतल्या सर्व घटक पक्षातल्या, मित्र पक्षातल्या अनेकांना सामावून घेणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे भाजपच्या अनेक मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळालाय. काहींचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, तर काहींना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं नाही.